तक्रारी. संजना अजून उठली नाही. यांना पण शेतावर जायचंय. यांची पूजा झाली की नाही? अहो अहो, अजून किती वेळ लागतोय काय माहिती. अहो, तुमची अजून पूजाच चाललीये. उरका लवकर, संजनाला उठवा. अहो लवकर लवकर, एवढा वेळ पूजेला तुम्हाला? काय बाई, किती वेळ पूजा करतात. संजना उठ. शाळेत नाही जायचं का? आई पटापटा कर बरं. लयच घाई झाली का तुला? हो पटापटा आवर. बरं आवरते बाई. संजना चल आवरलं? हो. अगं मला फवारा मारायचा, पटकन सोडून तुला पुढे जायला मला. चल निघ, चल पटकन. दप्तर भरलंय का? हो हो बाबा सगळं झालंय ना सगळं? डबा? हो हो. डबा घेतला का? हो. चल चल आलो मी. हो. बाय. हळू 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 जा. चाल बघूया, चाल लवकर. चल चल, कोण पुढे जातो बघू. चल ये. हो. चला. चला करू सुरू. हो. बाय. अगं अगं हळू, अगं हळू संजना, अगं हळू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या शाळेसाठी फारच आनंदाचा दिवस आहे. जेवढी आपली शाळा नावलौकिक आहे, तेवढे सबंध महाराष्ट्रभर नावलौकिकास पात्र असलेले असे आदर्श क्रीडा शिक्षक आज आपल्या शाळेला लाभलेले आहेत. आणि आज त्यांचा आपल्या शाळेतला पहिला दिवस ते आपल्या विद्यालयात रुजू होत आहेत. मी आपल्या मुख्याध्यापक साहेबांच्या वतीने आजच्या अध्यक्ष साहेबांना, कार्यक्रमाच्या अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की त्यांनी क्रीडा शिक्षक श्रीकांत मोरे सरांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. गेल्या वर्षभरापासून आपण ज्यांची वाट पाहत होतो ते क्रीडा शिक्षक श्रीकांत मोरे सर आज आपल्या शाळेला लाभलेत. सरांची आणखीन एक ओळख म्हणजे ते नॅशनल स्पोर्ट्समन आहेत. त्यामुळेच याचा फायदा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना होणार आहे. मला सरांबद्दल सांगायला आवडेल की त्यांनी धावण्याच्या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आपण सरांचा सत्कार तर केलाच आहे, पण मी सरांचं आपल्या परिवारात स्वागत करतो आणि मोरे सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाबद्दल मार्गदर्शन करावे. माननीय मुख्याध्यापक
माझे सर्व सहकारी शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज मला इथे बोलावून माझा जो स्वागत सत्कार केला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून तुम्हाला काही सांगू इच्छितो. सहसा खेळाला दुय्यम दर्जा दिला जातो, जे चुकीचं आहे. खेळ आपली शारीरिक क्षमता वाढवतात, आपली बौद्धिक शक्ती वाढते, मानसिक विकास होतो. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या खेळात रुची दाखवली पाहिजे, त्यात भाग घेतला पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, मग आमच्या अभ्यासाचं काय? तर शासनाने त्यावरही तरतूद केलेली आहे. जे विद्यार्थी खेळात भाग घेतील त्यांना अतिरिक्त गुणांचा लाभ मिळेल. शासनाचं तसं धोरणच आहे की देशातील प्रत्येक व्यक्ती सदृढ आणि सशक्त झाली पाहिजे. हे बालवय आहे. याच वयात तुमच्यातील खिलाडू वृत्तीला योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळायला हवी, जेणेकरून भविष्यात ते आपल्या देशाला जगात जागतिक पातळीवरती नावलौकिक मिळवून देतील. काय सांगावं? जिला आपण क्वीन ऑफ द ट्रॅक किंवा गोल्डन गर्ल म्हणतो, अशी एखादी पीटी उषा इथे तुमच्यातही एखादी असू शकते. म्हणून शेवटी इतकंच सांगतो की खेळाप्रती आपण जागृत राहायला हवं, कारण शेवटी तुम्ही विद्यार्थीच भविष्यातील सशक्त आणि बलवान भारताचं भविष्य आहात. पण एक बरं झालं, शाळेला क्रीडा शिक्षक मिळाले एकदाचे. नाहीतर काय, आजकाल मुलांना मैदानी खेळ नको, फक्त मोबाईलवर गेम खेळायला आवडतं. अहो, या मोबाईलमुळेच आजकालच्या पिढीला डोकेदुखी आणि मानसिक त्रास खूप वाढलाय. हो खरंच. आणि म्हणूनच या पिढीला मैदानी खेळ आणि कसरतीची पण गरज आहे. बघूया मोरे सर काय दिवे लावतायत. अरे ढोल्या, थोड़ा हालत फिरत जा. मोबाइल बघून बघून पूर्ण जाड झालायस. अरे मोबाइल तो मेरी जान है, उसके बिना कैसे जेऊ? अरे खादाड, कैसे जेव नाही, कैसे जेव. नुसतं खायचं आणि मोबाईल मध्ये डोकं खुपसायचं, एवढंच जमतं तुला. अरे वा, आपल्या शाळेतील पीटी उषा आता नवीन स्पोर्ट टीचर आले आहेत. त्यात तुझा आवडता विषय. आता धावणार का तू? हो, म्हणजे प्रश्नच नाही. तुला तर माहितीच आहे, माझा जन्मच धावण्यासाठी झालाय तो. अगं, हे आम्हालाच काय, हे तर अख्ख्या गावाला माहितीये. हो ना? तुला तर माहितीच आहे, जोपर्यंत पळून पळून माझे पाय दुखत नाही तोपर्यंत मला जेवणच जात नाही. शारदाताई, ओ शारदाताई, काय करताय एवढं उन्हाच्या पहारी? काही नाही ग, गव्हाला ऊन दाखवू म्हटलं, नाहीतर कीड लागायची. हा, ते पण आहे म्हणा. वेळेवर वस्तूंवर उपचार केलेला बरा, नाहीतर गोष्टी बिघडत नाहीत ना. मग माणसाचं असो की गव्हाचं. सखू, काय झालं तुला? असं काय बोलायला लागली? जरा स्पष्टच बोलते. आपली संजना आता मोठी झालीये, तिचे हे असं गावभर धावपळ करणं शोभत नाही. जरा आवरा तिला. सखू, काय बोलते तू? काय बोलते तुला कळतंय का? संजना अजून लहान आहे आणि तिला धावायला आवडतं तर धावू दे ना. कोणाचं काय जातंय त्यात? कोणाचं कशाला जाईल, जातंय ते आपलंच. आपलं जातंय? आपलं काय जातंय? अहो, कसं कळत नाही व तुम्हाला? मला कळते पण तुम्हाला का कळत नाही? अहो, आपली संजना आता लग्नाची झालीये, लोकांच्या वाईट नजरा पडतात की तिच्यावर. गावभर चर्चा चाललीये. मी काय म्हणते ते कळतंय ना तुम्हाला? आला का? आवरलं बाबा. फवारणी नाही, फवारत मारला सर सकाळपासून. काय सांगू तू, लई कीड पडली रे. लय थकलो गड्या बोता. म्हणून एक ऐकलं ते खरं कर.
काय काय ऐकलं तू सदाभाऊ? तू जमीन विकतोय म्हणे. अरे पण तुझ्या उदरनिर्वाहाचं साधनच ते, आणि तू कुशाल जमीन विकायला निघाला. काय करू सदाभाऊ, खर्च परवडत नाही. गेल्या वर्षी पोरीचं लगीन केलं, तेव्हापासून माझे दिवसच फिरले बघ. पण लग्न तो चांगलं केलं, म्हणजे थाटामाटात लग्न केलं, हुंडा दिला. भाऊ तिथंच तर चुकलं. तिथं चुकलं? तिथं काय चुकलं? शिकल्या सवरलेल्या लोकांनी मला लय समजावलं की कमी वयात पोरीचं लगीन करू नको म्हणून, पण माझीच मती मारली गेली होती. अरे पण पोरीचं वय कुठं कमी होतं? नाही सदाभाऊ, 13-14 वर्षाचं वय लग्नासाठी कमीच आहे बघ. चूकच झाली. आता माझ्या चुकीचं फळ ती बिचारी कवळी पोर भोगते बघ. कार बाबा, पोरगी तो सुखरूप आहे ना. गेल्या वर्षी लगीन केलं, हुंडा बी दिला, पर आता तिलाच त्रास होतोय सासरी. कमी वयात गरोदर असल्यामुळे तिला अडचणी निर्माण झाल्यात बघ. डॉक्टरकडे औषध उपचार सुरू आहेत, आणि त्याचा बी खर्च मलाच करावा लागतोय बघ. आता तिच्या अशा आजारपणामुळे तिच्या सासरचे लोक तिला आणि मलाच दोष देतात. आता तूच सांग, शेत विकू नाही तर काय करू? खरंय बाबा, आता तुला मदत करायची म्हणलं तरी काय करावं मला कळना बघ. तू काय मदत करणार मला सदाबा? माझ्या नशिबाचे भोग आहे, भोगतोय मी. पर तुला एक सांगतो बर का, तुझ्या संजनाला आधी शिकव, मोठी होऊ दे, आणि मग लगीन कर. अरे दादा, असं प्रत्येकाच्या आयुष्यात थोडीच घडत असतंय का? आता तुझ्या पुरीच्या आयुष्यात ते घडलं म्हणजे माझ्या पुरीच्या आयुष्यात ते घडणंच असं नाहीये. हे बघ, आपल्या वाडवडिलांनी सांगितलंय, पुरीच्या जातीला घरात ठेवून घ्यायची म्हणजे इस्तवच सांभाळायचा. अरे लोकांचं धन येते, योग्य वेळेत बिदाई केली ना बरं पडतंय. नाही सदाबा नाही, आता जमाना बदललाय. अरे आपण आई वडिलांनी त्या रूढी परंपरा मोडल्या पाहिजेत. हे बघ, तू माझं ऐक, अजून वेळ गेलेली नाहीये, विचार कर. चल निघतो मी. हा हा, ये म्हणा भाऊ, आणि पुरीक लक्ष दे. हो हो हो. सर आले सर. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज फ्रेंड्स हा शब्द ऐकून आश्चर्य वाटलं ना? माझ्या तोंडून फ्रेंड्स यायला कारणही तसंच आहे. खेळ हा असा प्रकार आहे ना, त्यामध्ये मैत्रीची भावना आपसुकच डेव्हलप होते, प्रगल्भ होते. तुम्ही स्पर्धा खेळता, 2 टीम 2 खेळाडू एकमेकांविरोधी लढतात, पण स्पर्धा संपल्यानंतर त्यांच्यात घट्ट मैत्री होते. आणि मी स्पोर्ट्स टीचर असल्या कारणाने तुमचा मित्र म्हणून गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बरोबर ना? हा, बरं, तुम्हाला माझी ओळख झालेलीच आहे, मला तुमची सगळ्यांची ओळख करून घ्यायची आहे. आता तुम्हाला कुठले खेळ आवडतात, कुठले खेळ खेळायला आवडतात, मला पाहायचं आहे. हां, तुला कुठला खेळ खेळायला आवडतो? सर मला क्रिकेट खेळायला आवडतं. क्रिकेट. आणि तू रे, तुला काय खेळायला आवडतं? सर मला पण क्रिकेट खेळायला आवडतं. क्रिकेटच का? हो ना सर. बॉलिंग का बॅटिंग? बॅटिंग. बॅटिंग. ऑलराऊंडर बनायचं, सगळं आलं पाहिजे. हो. तुला रे? मोबाईल सर. मोबाईल. नाही नाही, काय पुढे? हे बघ, मोबाईल बघतोस ते चुकीचं नाहीये. हे बघा, कुठलीही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, तिचे काही फायदे असतात, काही तोटे असतात. आता मोबाईलच बघा ना, थोड्या पैशात आपण सगळ्यांशी संपर्क साधू शकतो. सोशल मीडिया, व्हॉट्सअप, चॅटिंग, मेसेजेस सगळं होतं. फोटोज, व्हिडिओज आणि हो, डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्रांची देवाणघेवाण करू शकतो. शिवाय मनोरंजनासाठी वापरतो व्हिडिओज.
त्यात वाईट काही नाही, हे झाले फायदे, पण त्याचं नुकसानही आहे. सतत 24 तास सदान कदा मोबाईल बघत राहिलो तर डोळे खराब होतात. सगळ्यांना माहिती असेल ना. हो सर. पण त्याचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम पण होतात. क्षमता खालावते, जीवाभावाचे मित्र दुरावतात, कारण आपण एकलकोंडे होतो. आयुष्य निरस होतं. आणि असं निरस आयुष्य जगायला तुम्हाला आवडेल? नाही सर. नाही ना? तुला रे? नाही सर. नाही ना? नाही. मग मोबाईलचा वापर कर, पण गरजेपुरता. जा. ठीक आहे सर. चला कंटिन्यू करूया. तुला काय आवडतं? कुठला खेळ? रनिंग. रनिंग? हो, मला खूप मोठं धावपटू व्हायचंय. वाह, म्हणजे तुझं ध्येय एकदम फिक्स आहे, धावपटूच होणार. हो. आपलं ध्येय फिक्स असेल ना, पण ते मिळवण्यासाठी ना कठीण मेहनत करावी लागते. त्याची तयारी आहे तुझी? हो सर, मी खूप मेहनत करेन. सर, मला पीटी उषा मॅडम सारखं खूप मोठं रनर व्हायचंय. पीटी उषा मॅडम? हो सर, ही पीटी उषा मॅडमांची खूप मोठी फॅन आहे. ही आम्हा सर्व मैत्रिणींना त्यांचा वाढदिवसही साजरा करायला घेऊन जाते आणि दिवसभर धावतच असते. वाह, मला आता उत्सुकता लागली आहे की तू धावत कशी असशील ते मला पाहायचंय. तर धावशील ना? हो सर, मी नेहमी धावण्यासाठी तयार आहे. शाबाश. तर एक छोटीशी स्पर्धा घेऊ आपण. तुम्ही सगळे तयार आहात ना? येस सर. गुड. तर चला मैदानावर. चला. आता माझ्याकडे लक्ष द्या. त्या झाडाला हात लावून लगेच परत यायचं. हा, रेडी? 1 2. संजना जिंकेल. हो, काय धावतो बघ. ये संजना, जोरात लवकर जिंकणार. हो, व्हेरी गुड संजना. मला ना तुझ्यात उद्याची एक उत्कृष्ट धावपटू दिसते, स्टार धावपटू. फक्त तुला मनापासून आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने मेहनत करावी लागेल. हो सर, तुम्ही मला शिकवणार असाल तर माझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. मी आलोयच त्यासाठी. मी आहे तुझ्या पाठीशी आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी. तर आजपासून आपल्या खेळाची प्रॅक्टिस मनापासून करायची. थोड्याच दिवसात आंतरशालेय स्पर्धा होणार आहेत. आपल्या शाळेला जास्तीत जास्त मेडल्स मिळाले पाहिजेत. तयार आहात ना सगळे? येस सर. शाबाश. आई, तुम्ही मला रागवतात ना? काय नेहमी धावत राहते? नाहीतर काय, बघावं तेव्हा उठलं सुटलं धावं सुट्टे वेड्यासारखी. वेड्यासारखं नाही, मेडल जिंकण्यासाठी वेडच व्हावं लागतं. आता हे काय नवीन खूळ? तब्येत बरी आहे ना तुझी? तब्येत पण बरी आहे आणि मी पण. मग असं काय बोलायला लागलीस? आई, आज शाळेत ना नवीन स्पोर्ट्सचे सर आलेत. त्यांनी माझ्या धावण्याचं फार कौतुक केलं आणि म्हणाले की तू जर नेहमी प्रॅक्टिस करशील ना, तू एक दिवस फार मोठी रनर होशील. अरे देवा, म्हणजे तुझ्या या धावण्याच्या वेळाला कोणीतरी साथ देणारं मिळालंच तर. नाही अगं आई, मोरे सर काही साधे सुधे नाही, नॅशनल प्लेयर आहेत आणि शाळेमध्ये सगळेजण त्यांचा सन्मान करतात. अगं आई, मला ना त्यांच्यासारखं ना नॅशनल प्लेयर व्हायचंय. शाळेत अभ्यासाला जाते की खेळायला? सगळं ऐकलंय मी गुपचूप. अभ्यास करत जा आणि तो करायचा नसेल ना, सरळ यायला मदत कर. सासरी जाऊन हेच करायचंय तुला, कळलं का? आज आपलं नको ते. घे भरारी, 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 घे भरारी. गगनावरी कर स्वप्नपुरी, कर स्वप्नपुरी, कर स्वप्नपुरी. घे भरारी, 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 घे भरारी.
थकले पंख सोनेरी स्वप्नांचा विखारी डंख थकली काया थकले पंख सोनेरी स्वप्नांचा विखारी डंक ओमनी बंद है कर शंखनाद बळ पंखात घेऊन झेप घे झेप घे झेप घे घे भरारी 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 घे भरारी. खूप पाय दुखतात ना माझ्या बाळाचे? हो. मला कळलंय, तू दररोज सराव करते ना? किती धावपळ करशील? आई, तुला माहिती आहे, सर म्हणतात तू खूप छान धावतेस, तुझ्यामध्ये पीटी उषासारखं कॅलिबर आहे. आणि तुला तर माहिती आहे मला धावायला किती आवडतं. बेटा, मुलींची सगळी स्वप्न कधी पूर्ण होतात का? पण देव तुला शक्ती देव. आणि आजपासून तू दररोज 1 ग्लास दूध पीत जा. आहे, मला दूध बीत नाही आवडत. ठीक आहे, मग आजपासून तुझं धावणं पळणं पण बंद. सांग तुझ्या सरांना. आई तू पण ना. बाळा, तुझ्या शरीराला पौष्टिक अन्नाची गरज आहे, म्हणून तू दूध पीत जा. पीटी उषा व्हायचंय ना माझ्या बाळाला. राम राम. अरे राम 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 राम. बरं आहे बरं आहे. मजेत ना? हा हा. अगं शारदा, 2 कप चहा. अरे कशाला राहू दे. हो नाही, आता मी चहा घेऊन मळ्यातच निघालो होतो, तेवढ्यात तुम्ही आले. वय बरं कशात? एकदम छान. आमचं काय रोजचं आपलं आहे ते, शेतीचे फवारे मारायचे, पाणी भरायचं चालूच. तुम्ही कसं एवढं लांबे नाही केलं? अरे काय सदा भाऊ, आपल्या पोरीचं लग्न आहे, आपल्या सखूचं लग्न आहे. अरे वा, सखूचं लग्न काढलं? हो, जमलं होतं, चांगलं स्थळ पण आलं होतं, टाकलं उरकून. बरं झालं. अरे घ्या चहा घ्या. काय ताई कशात? मजेत. मला दे. तुम्ही कशा आहात? एकदम मजेत. आपली संजना दिसत नाहीये? शाळेत गेलीये. काय पत्रिका घेऊन आलात वाटतं? हा ताई, जमलं होतं, टाकलं उरकून. हे बरं केलं बरं का, पण एकदम टायमावर लग्न करून टाकलं. जबाबदारीतनं मोकळं झालेलं बरं सदा भाऊ. हा. असं आहे, माझं म्हणणं काय, संजनाचं पण टाका उरकून, माझ्याकडे एक चांगलं स्थळ आहे. हो? नाही भाऊ, अजून लहान आहे ती, बघू नंतर. आता लहान आहे, 2-3 महिन्याला लहान त्यांच्या पुरीपेक्षा. म्हण लहान असू द्या, तरी सुद्धा. बघा बुवा, आताशी तर कुठं सीझन सुरू झालाय. आणि बरं, मी निघतो. काय आहे, अजून बऱ्याचशा पत्रिका द्यायच्या आहेत. बरं, लग्नाला यायचं आणि 2-4 दिवस काढून यायचं, नाहीतर याल वेळेवर. नाही, मग मी येतो. हा, येऊ. बरं येतो. हा, पत्रिका वाटायच्या झाल्या नाही तर या सांच्याला मुक्कामाला. येतो. नक्की या. हा येतो. येऊ का सर? ओ या मोरे सर, बसा. सर बोलावलं होतं? होय. पुढच्या आठवड्यात आपल्या शालेय क्रीडा स्पर्धा आहेत, त्याची तयारी कुठवर आली आहे? सर, मुलांची तयारी खूप चांगली सुरू आहे, पण मुली तितक्या उत्सुक दिसत नाहीत. ग्रामीण भागातला हा प्रश्नच आहे. मुलींपेक्षा त्यांचे पालकच उत्सुक नसतात. हो सर, ते आपल्या शाळेची विद्यार्थिनी संजना मात्र ह्या स्पर्धांप्रती खूपच एक्सायटेड आहे. सर, तिची तयारी पण खूप चांगली चालली आहे. सर, मला वाटतं मुलींमधून संजना आपल्या शाळेचं नाव वर काढेल. मी सुद्धा तिची रनिंगची प्रॅक्टिस बघितली आहे. बघा, चांगली तयारी करून घ्या तिची. हो सर. आता तिच्याकडूनच अपेक्षा आहेत. नक्कीच सर, मी पूर्ण प्रयत्न करतोय सर. होय, ओके, ऑल द बेस्ट. सर, आणखी काही? नाही. येऊ सर? येस. अगं पी पाणी तर पिऊन घे. संजना, तुझी मेहनत आणि तयारी बघून मला असं वाटतंय पुढच्या आठवड्यात होणाऱ्या आंतरशालेय स्पर्धांमध्ये पहिल्या पारितोषिकावर तू तुझं नाव नक्कीच कोरशील. अँड द गोल्ड मेडल गोज टू संजना. काय झालं?
नर्वस झालीस? हो सर, मला कॉन्फिडन्स आहे की मी जिंकणारच म्हणून खूप प्रॅक्टिस केली आहे सर मी. अगं पण हे असं नर्वस व्हायला कारण काय मग? सर, माझे बाबा शहरात कॉम्पिटिशन साठी जायला परमिशन नाही देणार. अगं पुढच्या आठवड्यात आली आहे ना स्पर्धा, तू समजाव तुझ्या बाबांना. नाही ऐकणार. आईनी पण 3-4 वेळेस समजावून सांगितलं, आईचं सुद्धा नाही ऐकलं. मग आता ऐन वेळेस करायचं काय? सर, तुम्हीच एकदा कन्व्हिन्स करून बघा ना बाबांना. आणि माझं ऐकतील ते? हो, नक्कीच ऐकणार. कारण सगळेजण तुमचा आदर करतात, तर बाबा तुमचं नक्कीच ऐकणार. असं म्हणतेस? मग जर चांगलं होणार असेल ना तर मी नक्कीच तुझ्या बाबांशी बोलेन. काळजी नको करूस, होईल सगळं ठीक. घे पाणी पी. झालं पिऊन? हो. चला मग प्रॅक्टिसला. सदानंद भाऊ, नमस्कार. सर नमस्कार. 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 सर तुमचं नाव बऱ्याचदा ऐकलं होतं संजनाकडून. आज प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. हो ना, बसा. मीही बऱ्याच वेळा विचार केला येऊन भेटण्याचा, पण आज योग आला. कशी चालली आहे शेती? तुमची मुलगी संजना फार गुणी आहे. अहो, धावण्यात जग जिंकण्याची क्षमता आहे तिच्यात. पण ती काय झालं, लहानपणापासून धावतच आली ना, ती आता मोठी झाली. आता नाही, मी माफ करा, मध्येच तुम्हाला थांबवतोय, पण मी आलोयच यासाठी हेच सांगायला की विशेष गुण आहेत तिच्यात. आता आमच्या मुलीचे गुण तुम्ही आम्हाला सांगणार? अहो, आम्ही पालक आहेत तिचे. आहे, तुम्ही तिचे पालकच आहात, पण मी पण तिचा स्पोर्ट्स टीचर आहे. खेळाडूचे अंगीभूत गुण मी जाणतो आणि ते मी तिच्यात पाहिलेत. अहो, नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू होऊ शकते ती. फक्त तिला सगळ्यांची साथ हवी, एक चांगला प्लॅटफॉर्म हवा, बस. सर, मी शेतकरी माणूस आहे. योग्य वेळी जर तिचं लग्न झालं नाही ना तर त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन भीक मागावं लागेल. अहो, कशाला भीक मागेल सदानंद भाऊ? ती कशाला भीक मागेल? अहो ताई, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे, अनेक पुरस्कार आहेत. अहो, अनेक योजना राबवतंय शासन खेळाडूंसाठी. सदानंद भाऊ, तुम्हाला तिच्या भविष्याची काळजी करण्याची काही गरज नाही. उज्ज्वल आहे तिचं भविष्य. सर, मी तिचा बाप आहे, मला तिचं भविष्य चांगलं कळतं. काय मी बघीन काय करायचं, तुम्ही या बरं. सदानंद भाऊ, हे वय नाही लग्नाचं. सर, तुम्ही या. बर, नमस्कार. या. हे योग्य नाही. अहो पण तू शांत बैस. सर, सर, सॉरी सर, माझ्यामुळे बाबांनी तुमचा अपमान केला. अगं, मी मनाला लावून नाही घेतले आणि तू पण वाईट वाटून घेऊ नकोस. पण सर, संजना, तू आणि मी दोघांनी बाबांना समजावण्याचा प्रयत्न केला ना. अगं, जुन्या विचारांनी पछाडलंय त्यांना. समाजाची भीती त्यांच्या मानगुटीवर बसलेली आहे, त्यांना बदलायला वेळ लागेल. पण तुझ्याजवळ वेळ नाही. तुझं उज्ज्वल भविष्य तुझी वाट बघतंय. बेटा, सकाळी 7 वाजता गाडी निघेल स्टेडियमवर जायला, आणि हा निर्णय तुला घ्यायचा आहे. ऑल दी बेस्ट. बेटा, सकाळपासून तू काही खाल्लं नाही. चल, थोडं दूध घे. आई, काय काय चुकतं ग माझं? माझं स्वप्न आहे या देशासाठी खेळायचं. सर सुद्धा म्हणतात तू खूप छान रनर आहेस, फार पुढे जाशील.
अगं, शहरातल्या माझ्या वयाच्या मुली किती शिकतात, या देशाचं, आपल्या कुटुंबाचं नाव किती मोठं करतात. आई, बाबांना सांग ना, मला लग्न नाही करायचं अजून. आई प्लीज, करू द्या ना मला माझी स्वप्न पूर्ण. नाही रे बाळा, तुझं काही चुकत नाही. चुकतं ते आम्हा मोठ्यांचं. जुन्या विचारांच्या दुष्ट चक्रात अडकून पडले आम्ही अजून. पण आता बदलायला हवं. कर तुझी स्वप्न पूर्ण. घे तुझा निर्णय तू. घाबरू नकोस बेटा. ही सुरुवात आहे तुझ्या यशाची पहिली पायरी. तुझी स्वप्न त्या क्षितिजा पलीकडे तुझी वाट बघतायत आणि ती गाठण्यासाठी तुला धावायचंय. तेही सगळ्यात पुढे. नंबर 1 व्हायचंय तुला. नंबर 1. मीटर रन. अवंती पाटील, हर्षदा राजपूत, संजना पाटील, रुचिता शिंपी, ममता सोनावणे, पाया लहिरे. On your mark. संजना, संजना, Get set!
जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर संजनानं तिच्या आयुष्यातली पहिली स्पर्धा तर जिंकलीच, त्याचबरोबर ती आपल्या वडीलधाऱ्या मंडळींचं मनपरिवर्तन करण्यातही यशस्वी ठरली. तिचे पालक देखील जुन्या विचारांचा पगडा दूर करत संजनाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेत. आणि पुढे पालकांच्या पाठिंब्यामुळे संजना अशा अनेक स्पर्धा जिंकत आयुष्यात यशस्वी होत गेली. पुढे तिला खेळाडूंसाठी असलेल्या राखीव कोट्यातून शासकीय नोकरी देखील मिळाली. आपल्या देशात आई वडिलांच्या पाठिंब्यामुळे संजनासारख्या अनेक मुली आज क्रीडा क्षेत्रात नवनवीन विक्रम प्रस्थापित करीत आहेत. आणि त्या बळावरच शासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत राहून देशसेवेत सहभाग घेत आहेत. आणि म्हणूनच समस्त नारी शक्तीला सलाम. जय हिंद.